नमस्कार भावांनो, रात्री कार्यकर्त्यांनी दौरा काढला होता, मग काय नाईट आउटला जायचं होतं म्हणून आम्ही निघालो होतो. आयुष्यात सेवा केलेली चांगली असते, तसं आपला शिरीष भाऊ सेवा करत होता. कार्यकर्त्यांनी दौरा लई लांबचाच काढला होता, मग काय 4 व्हीलर डायरेक्ट बुक केली होती. आपले सर्व कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करतात माहित होतं, पण हा कार्यकर्ता तर लय वेगळाच होता. मग काही गाडी टाकली पंपावर, तिथून कार्यक्रम उरकून हा तर कार्यकर्ता ऐकत नव्हता. आपले आरके भाऊला पुढे बसत होतं, मग काय आपला शिरीष भाऊ काही त्याला बसू देत नव्हता. तर गाडीचा नारळ फोडून ट्रिपचा शुभारंभ केला शिरीष भाऊनी. मग काय निघालो. होय मित्रांनो, आम्ही चाललो आहे आता सिंगापूरचं दर्शन घ्यायला. गणपती बाप्पा. गाडीत काय आपले कार्यकर्ते झोपत होते, मग काय हॉटेलवर गाडी थांबवली. इथे जरा चहा मस्तपैकी मागून घेतला, दिला मग चहावर दणका. मग काय निघालो रोहित भाऊंसोबत. रोहित भाऊने आपली गाडी हातात घेतली होती, जीव तर वर खाली होत होता. मग काय गाडीने कार्यक्रम केला होता. झोपेतून सर्वांना उठवलं, ड्रायव्हर तर येडा झाला होता. इथं आल्यावर ह्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट पार्लरच उघडलं होतं. मग काय काकाने सांगले 2 मंत्र म्हणत निघालो. दर्शन तर लय भारी झालं मित्रांनो, शांत जागा होती. चला मग आता जाता जाता ऐकू आपल्या सिंगरचे सॉन्ग. रात्रभर कार्यकर्त्यांना झोप लागल्या होत्या भूका. मग काय थांबवली ती नाट्यासाठी सकाळी सकाळी गाडी. लय भारी मिसळ आहे, आपली झणझणीत पण आहे आणि एकदम चवीला पण एकदम बेस्ट आहे. कुठं माहिती का, यस नाश्ता सेंटर स्पेशल मिसळ. आपलं इकडं आपलं दुकान आहे, Yes, आपल्या एकदम. माणसाचं दुकान आहे. दही पण लय गोड आहे. दही पण लय क्वालिटी आहे, येऊन एकदा अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, कसा आहे आपला प्रचार. तर या भावाचे काही किडे थांबत नव्हते. मग काय बघा तर किडे कसे. जो शोध न्यूटनने नाही काढला, तो आपल्या भावाने काढला होता. गाडीत एवढी दंगामस्ती करत करत भावांनो सर्व कार्यकर्त्यांना झोपा लागल्या होत्या. कार्यकर्ते काय सर्व झोपले होते. मग काय आपला ड्रायव्हर काय ऐकत नव्हता. आपली गाडी किती स्पीड होती माहित नाही. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि आयडीला फॉलो करा आणि भेटू आता नवीन ब्लॉग मध्ये.